समाजामध्ये प्रत्येक घराघरात आग लावायचं काम करणारे लोक भरपूर आहेत, परंतु तुमचं एक पवित्र काम आहे ते म्हणजे आग विझवायचं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आता ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 381 जागांसाठी फायरमन पदाची ऍड आहे. ह्या ऍडच्या संदर्भात लागणारं समस्त क्वालिफिकेशन असेल, अभ्यासक्रम असेल, या सगळ्या गोष्टीची विस्तृत चर्चा आपण यामध्ये करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका. ह्याचं रिझन असं आहे की कोणती महानगरपालिका असो, नगरपालिका असो, या सगळ्यामध्येच फायरमॅनचं पद जे आहे हे पद उपलब्ध आहे. आणि येत्या कालावधीमध्ये जवळजवळ आपण पाहतो 2000 पर्यंत ही पद विविध महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही ह्याची तयारी करत असेल तर एक सिंगल तयारी कशी करावी की जेणेकरून कुठेही एक्झाम निघले तरी सुद्धा तुम्ही तिथं पात्र ठरलेच पाहिजेत. बरोबर आहे. तर मुख्य मुद्द्याला आपण सुरुवात करूयात की फायरमॅन हा जो बघा 381 पदासाठी गट क चं पद आहे. जवळजवळ 18,000 ते 56,900 अशा प्रकारचं पेमेंटचं स्वरूप आहे. आता यामध्ये जर आपण सांगायला सुरुवात झाली तर याची टेक्निकल नॉन टेक्निकलची बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. याच्यावरती सध्याच्या कालावधीमध्ये आझादी 79 हा कोड वापरा, तुम्हाला इथं 30% डिस्काउंट चालू आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट पर्यंत तुमचा दोन्ही प्रकारचा अभ्यासक्रम टेक्निकल नॉन टेक्निकल कशा प्रकारे कव्हर करायचा, तर इथं सगळ्या नोट्स असतील, ह्याचे लेक्चर्स असतील आणि ह्याच्या संदर्भात ज्या मॉक टेस्ट आहेत त्याही तुम्हाला मोठ्या प्रमाणात सोडवायला मिळतील. तर अशी एक परिपूर्ण बॅच तुमची चालू झालेली आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर या पदाच्या संदर्भात एकंदरीत जर पाहायचं झालं तर टोटल जागा 381 जागेसाठी ही ऍड आहे. प्रत्येक कॅटेगरीने आहे, चांगल्या जागेची संख्या आहे. आता याची जर पात्रता आपण पाहायची झाली तरी पात्रता कशी आहे बघा. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची 10वी पाहिजे. म्हणजे कुठलं जे 10वी ज्याला आपण नीटनेटकी 10वी म्हणतो अशी 10वी पास होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की राष्ट्रीय आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत 6 महिन्याचा हा सर्टिफिकेट असणारा कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे. अनुभव लागत नाही, पण 10वी वरनं 6 महिन्याचा जो हा कोर्स आहे तो कोर्स तुमचा पूर्ण झालेला असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेट वरती किंवा जर 12वी झाले असेल तर 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती मराठी विषय शिकलेला तुम्ही असावा. तर 6 महिन्याचा एक साधारणतः हा कोर्स अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रमाचा आणि 10वी हे क्वालिफिकेशन आहे. त्याच्याबरोबर फिजिकल क्वालिफिकेशन आहे की एकंदरीत जर पाहायचं झालं उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आहे, महिलांसाठी 157 सेंटीमीटर आहे. त्यानंतर छाती पुरुषांची फुगवून म्हणजे 81 आणि फुगवून 86 सेंटीमीटरचा फरक, तोच महिलांना किमान 50 किलोची महिला पुरुष पाहिजे आणि महिला किमान 45 किलोची पाहिजे. असे एक शारीरिक पात्रता आहे. पात्रता लक्षात घ्या. आता साधारणतः आपण पाहतो सदृढ व्यक्ती पाहिजे असे यांना इथं म्हणायचं आहे. आता ही जी परीक्षा आहे परीक्षेचा फॉर्मॅट कल्याण डोंबिवली असेल, बीएमसी असेल, कुठे काही असो, ह्या परीक्षेचा फॉर्मॅट तुम्हाला मी सांगतो तो फॉर्मॅट लक्षात घ्या. यामध्ये साधारणतः ही परीक्षा जी आहे परीक्षा 100 प्रश्नांची आणि 200 मार्काची असते. किती? 100 प्रश्न आणि 200 मार्काची परीक्षा आहे. आणि या 100 प्रश्नामध्ये 60 प्रश्न हे तुम्हाला अतांत्रिक घटक नॉन टेक्निकल घटक ज्याला आपण म्हणतो त्यावरती आधारित असतात. म्हणजे 15 प्रश्न मराठीचे, 15 प्रश्न इंग्रजीचे, 15 प्रश्न जीएसजीकेचे आणि 15 प्रश्न बुद्धिमत्ता आणि सामान्य गणित अशा प्रकारचा हा साधारणतः फॉर्मॅट राहतो. त्यानंतर यामध्ये जे 60 प्रश्न येतात ह्या 60 प्रश्नाला आपण टेक्निकल घटक म्हणून ओळखतो. कसले घटक? टेक्निकल घटक.
आता टेक्निकल घटक मध्ये जर आपण पाहायचं झालं तर हा सिलेबस तुम्हाला टेक्निकल घटक मध्ये 40 प्रश्नासाठी आहे. आता यामध्ये काय ठिकाणी मध्ये प्रश्न हे मराठीतनं विचारतात ह्याच घटकावरती, आणि काय ठिकाणी हे प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही ट्रान्सलेट करून विचारतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हे अशा प्रकारचं तुम्हाला भाषेचं ज्ञान थोडंसं तिथं मराठी मला लक्षात येते का. आता 40 प्रश्न जे आहेत त्यामध्ये कॉमन सगळ्याला जो आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, महाराष्ट्राचा महानगरपालिका कायदा आहे. हा कायदा सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही 6 महिन्याच्या डिप्लोमात जे गोष्टी शिकला परत द महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट 2006 हा तुम्हाला सिलेबस मध्ये 4 ते 5 प्रश्नाला राहतो. महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट जो रिफॉर्म झाला 2023 ला तोही तुम्हाला इथं राहतो. नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2016 त्यात मधला पार्ट 4 फायर आणि लाईफ सेफ्टी, म्हणजे या ठिकाणी नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2016 पूर्ण करायची गरज नाही, तर त्यातला 4था भाग जो आहे फक्त फायर अँड लाईफ सेफ्टीचा तेवढाच इथं करायचा आहे. तदनंतर महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी रूल्स काय काय आहेत ते बघा. फिक्स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन काय आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये पण पर्टिक्युलर आपल्याला फायर सेफ्टीच्या संदर्भात सेफ्टी मेजरमेंट कोणता आहे, सेफ्टी मेजरमेंटच्या संदर्भात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा. बाकी रेरा कायद्यानं बिल्डिंगचा एरिया किती पाहिजे, आमक फलानं कोणाला किती सोडायचं, म्हाडाला काय सोडायचं हे बघायचं नाही आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. म्हणून पर्टिक्युलर जायचंय आपल्याला. इथं आवाढव्य अभ्यास करायची गरज नाही. यामध्ये फक्त प्रॉपर पोस्ट रिलेटेडच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि विशेष गोष्ट अशी आहे की इथून पुढे येणाऱ्या पण ऍड आणि झालेल्या पण ऍड मध्ये हा सिलेबस असणार आहे. त्यानंतर मीन्स ऑफ एस्केप आहे की या ठिकाणी आपण पाहतो बाहेर पडणं वगैरे कशा प्रकारे ते गोष्टी आहेत. एअरक्राफ्ट फायर काय आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यावरती चांगलेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नुकतीच हे जगातली सगळ्यात मोठी विमान दुर्घटना पण घडलेली आहे. त्यानंतर शिप फायरला काय काय असतं, रुरल अँड फॉरेस्ट फायर साठी काय काय केलं जातं. त्यानंतर हाऊस घरातली घरगुती आग, बरोबर आहे ना. आता हे त्यानंतर हाऊस फिटिंग कशी असावी, फोम अँड फोम मेकिंग इक्विपमेंट्स कसे असावेत, लॅडर्स. ओके, हा सिलेबस आहे. इतका मोठा सिलेबस नाही. तुम्हाला सांगतो यातले महत्वाचे पॉइंट घेतले तर परीक्षेमध्ये हेच पॉइंट विचारले जातात का. तर 10वीच्या वर 6 महिन्याचा कोर्स म्हणजे इतका हायर लेवलचं ज्ञान तुम्हाला असण्याची गरज नाही. आणि म्हणून हे प्रॉपर एका जागेवर व्यवस्थितरित्या जर तुम्हाला कुठं प्राप्त होतात तर एका सिंगल बॅच मध्ये प्राप्त होऊ शकतात. त्यामध्ये काय अडचण नाही. चालेल, तर ही माहिती तुमच्या लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.